32 दुकानों में सेंध लगाने वाला गिरोह गिरफ्तार। भंडारा, तुमसर, जवाहरनगर के बाद नागपुर में भी वारदातों का खुलासा। भंडारा जिले में 8 और 9 अप्रैल की रात को भंडारा, जवाहरनगर और तुमसर में दुकानों के शटर तोड़कर चोरी करने वाले गिरोह का पुलिस ने पर्दाफाश कर दिया है। इस मामले में पुलिस ने 5 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनमें 4 नाबालिग शामिल है, जबकि 2 आरोपी अभी भी फरार है। पुलिस के अनुसार आरोपियों ने 8 अप्रैल को नागपुर के बर्डी, यशोधरा नगर और मौदा समेत भंडारा और जवाहरनगर में चोरी की वारदातों को अंजाम दिया। इसके बाद 9 अप्रैल को तुमसर में भी दुकानों के ताले तोड़े गए। इस गिरोह ने कुल 32 दुकानों के शटर तोड़कर नकदी पर हाथ साफ किया। गिरफ्तार आरोपियों में नागपुर के वाड़ी क्षेत्र निवासी सम्यक उत्तम वाटोडे उम्र 18 वर्ष का नाम सामने आया है। वहीं संतोष उर्फ कालू नागदेवे और चिंटू उइके फरार बताए जा रहे हैं, जिनकी पहचान पुलिस कर चुकी है। पुलिस जाँच में सामने आया कि आरोपी दोपहिया वाहनों से घूम कर लोहे के औजारों की मदद से दुकानों के शटर तोड़ते थे और नकदी चोरी कर फरार हो जाते थे। पूरी वारदात सीसीटीवी कैमरों में कैद हो गई है, जिससे आरोपियों की पहचान करने में मदद मिली। भंडारा, तुमसर और जवाहरनगर पुलिस के साथ स्थानीय अपराध शाखा की लगभग 40 सदस्यीय टीम आरोपियों की तलाश में जुटी थी। कार्रवाई के दौरान आरोपियों के पास से 89,000 रुपए का माल जब्त किया गया। यह कार्रवाई जिला पुलिस अधीक्षक नूरुल हसन के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक नितिन चिंचोलकर, सहायक पुलिस निरीक्षक विवेक सोनवा ने सहित अन्य पुलिस कर्मियों की टीम ने की है। आरोपियों को पकड़ने में वाड़ी पुलिस की अहम भूमिका रही। सहायक पुलिस निरीक्षक राहुल सावंत और उनकी टीम ने सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपियों की पहचान की और उन्हें वाड़ी क्षेत्र से गिरफ्तार किया। इस सहयोग के लिए भंडारा पुलिस द्वारा वाड़ी पुलिस को प्रशस्ति पत्र दिया जाएगा। साथ ही इस अभियान में शामिल 40 पुलिस कर्मियों को 50,000 रुपए का पुरस्कार भी दिया जाएगा। पुलिस बोर्ड झाली 8 आणि 9 तारीखला भंडारा, जवाहरनगर, मौदा, बर्डी, यशोधरा नगर असे ठिकाणी सुमारास 32 ठिकाणी यांनी घरफोडी म्हणा किंवा दुकानफोडी म्हणा असं करण्याचा प्रयत्न केला। पुलिसची टीम, एलसीबीची टीम, जवाहरनगरची टीम, भंडाराची टीम, तुमसरची टीम असे 5 अधिकारी, 40 कर्मचारी आणि यांनी त्या दिवशीपासून प्रयत्न सुरू केले आणि आमची हे 10-10 लोकांची, 5-5 लोकांची 7-8 टीम नागपूर आणि इतर ठिकाणी गेलो। जे फुटेज भेटले होते, आपले भंडारामध्ये फुटेज भेटले होते, तुमसरमध्ये फुटेज भेटले होते, या फुटेजच्या आधारावर वाडी पोलीस स्टेशनचे एबीआय राहुल सावंत आणि त्यांची टीम यांची आम्हाला मदत मिळाली आणि हा पूर्ण टोळी 12 तासात निष्पन्न केली आणि 24 आवर मध्ये 24 तासात आरोपीला पकडले सुद्धा। आता याच्यामध्ये 7 पैकी 5 आरोपी मी पकडलेले आहे आणि 50% पेक्षा जास्त मुद्देमालाची जप्ती सुद्धा झालेली आहे आणि या जे आरोपी आहे 7 पैकी 4 आरोपी विदेश संघर्ष आहे, विदेश संघर्ष बालक आहे। पैकी जे 2 आरोपी आहेत, 2 आरोपी आता भेटले नाही, परंतु निष्पन्न झालेले फुटेजच्या आधारावर, इंटरोगेशनच्या आधारावर निष्पन्न केलेले आहे आणि याच्यावर बीएनएसच्या एक कायदा आहे, कलम 112 आहे पेटी ऑर्गनाइज्ड क्राइम। तर 112 अंतर्गत मफोका सारखा एक नवीन नियम आलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त लोक जर 2 पेक्षा जास्त गुन्हा करत असेल तर त्यांच्यावर 112 अंतर्गत कारवाई होते। तर याच्यामध्ये आम्ही 112 सेक्शनचा वापर करणार। भंडारामध्ये 1 गुन्हा दाखल आहे,
जवाहरनगरमध्ये 1 गुन्हा दाखल आहे आणि तुमसरमध्ये 2 गुन्हे दाखल आहे. तर यांनी 8 तारीखला भंडारा आणि जवाहरनगरला टार्गेट केला आणि 9 तारीखला तुमसरला टार्गेट केला आणि 8-9 दरम्यान यांनी मोडामध्ये सुद्धा असाच केला. काही दुकान तिथे फोडली. याच्या पूर्वी यांनी नागपूर बर्डीमध्ये असा केला आणि त्याच्या पूर्वी यशोधरा नगरमध्ये सुद्धा हे केलेलं आहे. तर तुमसरची 9 ठिकाणची कबुली दिली, भंडाराची 11 दुकान जी फोडली होती त्याची कबुली दिली, तुमसरचे जवाहरनगरचे 9, तुमसरचे 7, मोदाचे 2, बर्डीच्या 1 आणि यशोधरा नगरच्या 1. यापेक्षा सुद्धा जास्त होऊ शकतात, परंतु आतापर्यंत 32 दुकान फोडली याची कबुली या गँगनी दिलेली आहे. जे लोक पकडले नाही या लोकांना आमची टीम आता गेलेली आहे. पुन्हा पकडण्याचा प्रयत्न आता चालू आहे. आपल्या माध्यमातून माझी एक विनंती जे इतर लोक आहेत यांना सुद्धा राहील की आपले सीसीटीव्ही फुटेजची मदतीने हा पूर्ण आम्ही उघडकीस आणले. काही सीसीटीव्ही फुटेज होते यामुळे झाला. तर ज्यांचे दुकानावर सीसीटीव्ही फुटेज नाही किंवा सीसीटीव्ही लागला नाही असा सीसीटीव्ही लावला तर नक्की उघडकीस आणण्यामध्ये मला मदत होते. तर आमची विनंती राहील की ज्या ग्रामस्थळी किंवा ज्या व्यावसायिकांनी आपल्या घरी किंवा प्रतिष्ठानावर सीसीटीव्ही लावला नाही तर असा 2,000-3,000 रुपयाचा सीसीटीव्ही कॅमेरा लावते आणि ते असे सगळे सीसीटीव्ही कॅमेरा इंटिग्रेट करण्याचा एक प्रोजेक्ट हॉकाई म्हणून आमच्या चालू आहे. सगळ्यांनी लावला किंवा जे काही लावू शकतात जे सक्षम आहेत तर असे गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये खूप पोलिसांना मदत होते. आपण ह्या गुन्हा पाहिले की सीसीटीव्ही फुटेज होता त्यामुळे मी आरोपीपर्यंत पोहोचले आणि 24 आवर्सचे आत हा गुन्हा उघडकीस आणले. तर आमची जी टीम ज्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला मूळ टीमला 50,000चा रिवॉर्ड आमच्या तर्फे जे सारी पोलीस स्टेशनची टीम आणि वाडी पोलीस स्टेशनची टीमला एक प्रशस्ती पत्र त्यांची डीबीला एक प्रशस्ती पत्र आम्ही पाठवणार आणि आमची जी टीम आहे प्रशस्ती पत्र सोबतच 50,000चा रिवॉर्ड सुद्धा देणार.